तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेच 10 वाजून 3 मिनटं झालेत. आत्ताशी झोपेतून उठलो आहे. तर मग तिच्या घरी आले पुण्याला. मॉर्निंग खूपच उशिरा झाली, पण तिच्या फ्लॅटवर आलो होतो. आज आपल्याला दुसरीकडे शिफ्ट व्हायचं आहे, काकाकडं. आजच्या मॉर्निंगची सुरुवात चहापासून, ते पण ताईसोबत. तर पण चहा पिला, त्याच्यानंतर आपण गेलो दीदीला हॉस्पिटलला घेऊन. हॉस्पिटलला सोडलं. तर मित्रांनो, दीदी त्याच्यानंतर हॉस्पिटलमधून आलती. जिजू आणि आम्ही चाललो होतो बाहेर. दीदी म्हटली चला डीमार्टला पण जाऊन येऊ. मग म्हटलं चला डीमार्टला पण जाऊन येऊ. तर मग दीदी आणि आम्ही सगळ्यांना एखाद्या गाडीवर बसलो. पुण्यामध्ये ट्रिपल सीट अलाउड नाही, तरी पण आम्ही चाललो होतो. तर मित्रांनो, आता आपण डीमार्टमध्ये आलो आहे. डीमार्टमध्ये थोडेसे कपडे घेतले. आपण प्रत्येक ब्लॉगमध्ये डीमार्टमध्येच चाललो आहे. कधी संगमनेर तर कधी पुणे. तर आता आपण इथून जाऊ घरी. तर मित्रांनो, आपण आता काकांच्या घरी चाललो आहे. तर बघू शकता तुम्ही, आता गाडीवर आहे आपण. रात्री खूप उशीर झाला होता निघायला. तर म्हटलं चला आज थोडं उशीरच निघू, कारण की ट्रॅफिक पण कमी लागेल. पण नाही, माझा अंदाज चुकीचा होता मित्रांनो. ट्रॅफिक तर खूप होतं पुढं. तुम्ही बघा ब्लॉगमध्ये, तुम्हाला कळेल. आज खूप उशीर झाला आपल्याला. तर मित्रांनो, आता आपण एका स्टॉपला थांबणार आहे, जिथं आपली बस येणार. तुम्ही मित्रांनो बघू शकता, इथं खूप चांगली मूर्ती आहे. मला या मूर्तीचं नाव काय माहीत नाही, म्हणजे याला काय म्हणतात नेमकी या लोकेशनला. मी नक्कीच सर्च करून एकदा कॅप्शनमध्ये टाकून देईल. खूप जुनं ठिकाण आहे मित्रांनो हे पुण्यामधलं. ज्यांना माहिती असेल पुण्यामधले त्यांना माहिती आहे. तर अजून आपली बस यायची, खूप टाईमपास पण होतो आहे मित्रांनो, आणि उशीर पण झाला आहे. तर बस यायची वाट बघू. बस आली का आपण बसमध्ये बसून भेटू लगेच. तर खूप वाट बघितल्याच्यानंतर आपल्याला बस भेटली आहे मित्रांनो. आता बसमध्ये बसलो आहे आपण, आता निघलो इथून. तर भेटू लवकरच. आता काकांच्या घरी जायचं आपल्याला, खूपच उशीर झाला आहे. कॉल पण येत होता तिथून, घरून पण कॉल येत होता. म्हटलं कुठे काय. तर मित्रांनो, बसमधून उतरलो, त्याच्यानंतर आपण बसलो रिक्षामध्ये. आपल्याला लोकेशन तर काय माहीत नव्हतं, म्हणून काकूला कॉल केला. त्यांना कॉल करून लोकेशन मागवलं. लोकेशनवर आता आपण चाललो आहे. खूपच उशीर झाला मित्रांनो, आणि टाईम पण खूप झाला होता. ट्रॅफिक पण होतं, काही कारणास्तव दुसऱ्या रस्त्याने आलो. तर कसं तसं करून मित्रांनो, रात्री आपण 10-10:30 वाजता आलो आहे इथं घरी. आता भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगला. आता काही ब्लॉग इंटरेस्टिंग नव्हता, त्याच्याबद्दल सॉरी. बट तरी ब्लॉगला कंटिन्यू राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाला फॉलो करा. भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट मित्रांनो.